नमस्कार मंडळी, 8 जानेवारी 2024 वर बुधवार, मराठी महिना मार्गशीर्ष तिथी अश्विनी, नक्षत्र सिद्ध। तर आजच्या महाराष्ट्रातील झटपट बातम्यांमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आणि आजच्या दिवसभरातील सर्वात महत्त्वाची पहिली मोठी बातमी, महाराष्ट्रात HMPV व्हायरसचा शिरकाव। नागपुरातील 2 लहान मुलांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह, खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू। आणि यानंतर एक महत्त्वाची बातमी, दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं। 5 फेब्रुवारीला मतदान, तर 8 तारखेला निकाल जाहीर होणार। आणि वाहन चालकांसाठी महत्त्वाची बातमी, राज्यातील सर्व वाहनांना फास्टॅग अनिवार्य। 1 एप्रिल 2025 या निर्णयाची अंमलबजावणी होणार। फडणवीस सरकारचा मोठा निर्णय। आणि पुढील एक महत्त्वाची बातमी, राज ठाकरे मनसेत मोठा बदल करणार। विधानसभा निवडणुकीतील पराभव विसरण्याचा कार्यकर्त्यांना सल्ला। मनसेचे नेते संदीप देशपांड्यांची माहिती। आणि यानंतर एक मोठी बातमी, 2 दिवसात थंडी आणखी वाढण्याचा अंदाज। मुंबईचे किमान तापमान 14 अंशावर येण्याची शक्यता, इतर ठिकाणी देखील थंडी कायम। आणि एक महत्त्वाची बातमी, आंब्याच्या पहिल्या पेटीला 16,000 रुपये भाव। मुहूर्ताच्या देवगड वाघोट्यांच्या केसरी आंब्याला पसंती। आणि राजकीय वर्तुळातून सर्वात महत्त्वाची मोठी बातमी, राजीनाम्याच्या वाढत्या मागणीनंतर धनंजय मुंडे अजित पवारांच्या भेटीला। दादांसोबत 1.25 तास बैठक। बाहेर येताच म्हणाले, ही भेट नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी होती। आणि पुढील महत्त्वाची बातमी, एकाच नंबर प्लेटच्या 2 गाड्या। मुंबईच्या ताजमहाल हॉटेल बाहेर खळबळ, पण कारचे कर्ज फेडू शकत नसल्याने गाडीचा नंबर बदलण्याची माहिती। पोलीस तपासातून आले पुढे। आणि क्रीडा विश्वातून महत्त्वाची बातमी, वुमन्स टीम इंडियाला मिळणार नवा कर्णधार। BCCIची मोठी घोषणा। स्मृती मंधानच्या खांद्यावर महिला संघाची धुरा। आणि अतिशय महत्त्वाची शेवटची बातमी, HMPV व्हायरसला घाबरून जाऊ नका। उपाययोजनांसाठी महाराष्ट्रातील आरोग्य विभागाची महत्त्वाची बैठक। तर मित्रांनो, अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राइब करा व व्हिडिओ आवडले असेल तर नक्की इतरांना शेअर करा। तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।